सायकल फिरत्या या चक्रात जणू पृथ्वी फिरत आहे. दशके गेली, शतके गेली, पण ही कधी इतिहास जमा नाही झाली. आजची आणि उद्याची गरज ही हेच सांगत आहे की कधी होणारही नाही. फक्त आधुनिकतेची कास पकडत ती धावत राहिली कायमचीच. आपल्या देशात सायकल घेऊन आलेत ते इंग्रज. श्रीमंतीचं लक्षण, त्यामुळे ती फक्त इंग्रज आणि पारसी लोकांकडे दिसायची. पण तिने तिची उपयुक्तता महायुद्धांमध्येही केली आहे. पुढे औद्योगिक क्रांतीत ती घराघरात पोचली. सायकलशिवाय दळणवळणाचं पान हलायचं नाही. इतकंच काय, आज जगात ज्या इस्रोचा डंका वाजतो त्या इस्रोची रॉकेट कथा याच सायकलच्या पायावर उभी आहे. पुढे काळ बदलला. कधी काळी श्रीमंतांची सायकल गरिबीचं प्रतीक मानलं जाऊ लागलं. सायकल मागे पडल्या आणि धूर रोखणाऱ्या गाड्या पुढे आल्या. मग काळाची गरज बनून ती पुन्हा पुढे आली, ती कधीच न थांबण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपलं चॅनल ट्रॅकयुगवर स्वागत आहे. आपल्या व्हिडिओमध्ये आपण माझे ट्रॅव्हलचे व्हिडिओ पाहतच असाल, त्यामुळे तुम्हाला माहिती असेलच की मी एक ट्रॅव्हलर पण आहे आणि एक ट्रेकर पण आहे. पण फार कमी जणांना माहिती असेल की मी एक सायकलिस्ट पण आहे. आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ फार काही जास्त सांगणार नाही, फार बेसिक गोष्टी सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. पण या बेसिक गोष्टी 99% जे सायकल चालवतात त्यांना माहिती नाही. त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात आधी की सायकल ज्यावेळी तुम्ही खरेदी करायला जाता त्यावेळी तुम्हाला फार जण चूक करतात की त्यांना माहिती नसतं की कोणती सायकल कुठे कशी घ्यावी ती. आणि त्यासाठीच पहिलं जे मी सांगणार आहे की सायकल तुम्ही कोणती घ्यावी. सगळ्यात आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमचा सायकलचा यूज काय आहे. म्हणजे तुम्ही सायकल एक गरज म्हणून घेता, तुम्ही हेल्थ किंवा फिटनेससाठी घेता, किंवा तुम्हाला आवड आहे म्हणून घेता, किंवा मग खेळासाठी जसं की रेसिंगसाठी म्हणून घेता. हे तुम्हाला ठरवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सायकलचे मुख्य करून 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार जो आहे तो आहे रोड बाईक. दुसरा प्रकार जो माझ्या पुढ्यात ही माझी जी सायकल तुम्ही पाहताय ही MTB आहे, म्हणजे माउंटेन बाईक. आणि तिसरा प्रकार आहे हायब्रिड बाईक. तर आपण आधी रोड बाईक काय आहे ते पाहू. रोड बाईक म्हणजे जसं तुम्ही बऱ्याच मूवीमध्ये पाहिलं असेल की रेसिंगसाठी जी सायकल वापरली जाते, जी अगदी बारीक असते, जिचे टायर बारीक असतात, ती रोड बाईक आहे. आणि ही रोड बाईक मोस्टली रेसिंगसाठी वापरली जाते. ती एवढ्यासाठीच कारण ती वजनाला फार हलकी असते आणि फार कमी वेळात ती फार जास्त अंतर कापू शकते. एवढ्यासाठी त्या रोड बाईकचा उपयोग होतो. रोड बाईक वापरावी कुठे? जिथे रस्ते अगदी चांगले आहेत, फ्लॅट आहे, आणि तिथे तुम्ही हे रोड बाईक वापरू शकता. दुसरा प्रकार झाला हा माउंटेन बाईक. आता ही सायकल तुम्ही पाहताय थोडीशी जाड आहे, टायर थोडंसं जाड आहे. माउंटेन बाईक नावाप्रमाणेच तुम्हाला कळालं असेल की ही बाईक जी आहे ती अशी डोंगराळ भागात वापरली जाते, जिथे रस्ते थोडेसे खराब आहेत किंवा ऑफ रोडिंग आहे, जिथे चढायचं आहे, अशा ठिकाणी ही माउंटेन बाईक उपयोगी पडते. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो तो हायब्रिड बाईक. हायब्रिड बाईक काय आहे? रोड बाईक आणि माउंटेन बाईक याचं जे मिक्सचर असतं ते हायब्रिड बाईक आहे. म्हणजे त्या टायर ना एकदम जाड असणार आहे ना एकदम बारीक असणार आहे, थोडंसं मधल्या मेजरमेंटमध्ये त्याचं टायर असणार आहे. तशीच त्याची बॉडी फ्रेम जी आहे ती अगदीच बारीक नाही किंवा अगदीच जाड नाही. त्यामुळे या तिन्हीमध्ये तुम्हाला कुठला प्रकार वापरायचा आहे हे ठरवायचं आहे. त्याच्यानंतर ती सायकल तुम्ही कुठे घेताय, कोणती घेताय हे ठरतं. बरेच जण चूक करतात ज्यावेळी ते शॉपमध्ये जातात, लूक पाहतात सायकलचा. सगळ्यात आधी लूक पाहतात, म्हणजे बजेट तरी असतंच की त्यांना कोणत्या बजेटमध्ये सायकल घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर ती सायकल किती छान दिसते, किती स्पोर्टी दिसते किंवा किती क्लासी दिसते, यावर त्यांचं ठरतं की सायकल त्यांना कोणती घ्यायची. आणि इथेच सगळेजण चूक करतात. तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सायकलमध्ये सगळ्यात मॅटर करतं की सायकलची फ्रेम. म्हणजे ही सायकलचा ही बॉडी पाहताय किंवा हा जो सांगाडा आहे याला फ्रेम म्हणतात. मग सायकलची जी माणसाची एक हाईट असते त्यावर डिपेंड करतं की सायकलची कोणती फ्रेम त्यांच्यासाठी सुटेबल आहे. म्हणजे सायकलची फ्रेम म्हणजे सायकलची या फ्रेमची उंची किती आहे, लांबी किती आहे. कारण ज्यावेळी तुम्ही सायकलवर बसाल त्यावेळी तुम्हाला ती तेवढी चालवताना कम्फर्टेबल राहिली पाहिजे. आणि कारण सायकलचे फायदे बरेच आहेत आणि ते फायदे तुम्हाला त्यावेळी भेटतील ज्यावेळी तुम्ही योग्य सायकल योग्य प्रकारे चालवाल. त्यामुळे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिसत असेलच की तुमची हाईट कोणती आहे आणि कोणत्या हाईटसाठी कोणत्या फ्रेम साईजची सायकल तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यानंतर बजेट झालंच की बजेटमध्ये तुम्हाला सायकल घ्यायची आहे.
त्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत की कोणती सायकल कोणत्या रेंजमध्ये कुठे आपण घेऊ शकता वगैरे. आता माझ्या पुढ्यात तुम्ही पाहता ही माउंटेन बाईक आहे आणि ही मी स्वतः घेतलेली सायकल नाही आहे, कारण ही महागडी सायकल आहे आणि ही MTB असली तरी हिची फ्रेम जी आहे ही हलकी आहे. तुम्ही दिसतंय की मी अगदी एका हाताने पण ही सायकल उचलू शकतो. तर सायकलची जी किंमत ठरते ती मेन करून या फ्रेममुळे, कारण आधी आपण जुन्या सायकली आपल्या शाळेत वगैरे वापरल्या असतील, सायकली फार जड असायच्या कारण त्या अगदी लोखंडी आयर्नपासून बनवलेलं त्याची फ्रेम असायची. पण आताचे ज्या ॲडव्हान्स सायकल येतात त्याचं जे मेटल असतं ते स्पेशल असतं, अगदी अलॉय किंवा कार्बन वगैरे ते मेटल असतं जे वजनाला हलकं असतं. कारण सायकल जेवढी वजनाला हलकी तेवढी ती सायकल वजन कमी असल्याने ती जास्त पडणार. त्यामुळे ही बाईक जी आहे मला ही स्पॉन्सर झाली होती. ट्रान्स सह्याद्री मोहीम तुम्हाला मी जी केली होती सोलो ती माहिती असेल. चालत एकदा केली होती, दुसऱ्या वेळा माझी इच्छा होती की ती मला सायकलने करायची होती. पहिल्या वेळी मी गुजरात ते कारवार कर्नाटकपर्यंत केली होती आणि दुसऱ्या वेळी माझी इच्छा होती की पूर्ण जी डोंगर रांग आहे जी गुजरातपासून सुरू ते कन्याकुमारीपर्यंत आहे, आणि त्यावेळी मी विचार केला की मी सायकलने करेन. सायकलने करतानाही अगदी डोंगराच्या वरच्या अंगाने सायकलने करणार होतो. त्यावेळी ओरोबोरोस ही औरंगाबादमधली सायकल कंपनी आहे, त्यांनी मला ही सायकल गिफ्ट केली होती किंवा स्पॉन्सर केली होती असं म्हणू शकता. आणि त्यामुळे की सायकल आपण एकदा घेतली तर त्यानंतर ती चालवायची कशी आहे हे मी आता तुम्हाला सांगेन. की सगळ्यात आधी सायकलचं सीट, की तुम्ही ही सायकलची पोझिशन काय असणार, सीट काय पोझिशनवर असणार. कारण सायकल बरेच जण 99% लोक म्हणतोय मी की सायकल चालवताना पहिली चूक ही करतात की ज्यावेळी ते सायकलवर बसतात आणि सायकलवर बसल्यानंतर बऱ्याचदा असं असतं की सायकलची सीट एकतर फार हाईटला असते किंवा फारच कमी असते. तर तुम्हाला अगदी ही तुम्हाला पोझिशन लक्षात घेतली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही सीटवर बसता त्यावेळी सायकल तुम्ही चालवता त्यावेळी तुमची जे नी आहेत ते अगदी सरळ राहिले पाहिजे, ते जास्त बँड नाही झाले पाहिजे. यामुळे काय होणार आहे, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर सायकल चालवलात तर नक्कीच तुम्हाला जे सायकलपासून मिळणारे फायदे आहेत ते मिळणार नाहीत, उलट त्याचं नुकसान तुम्हाला जास्त होईल. त्यामुळे सायकल चालवताना अगदी तुम्ही सीट पोझिशन अशी असली पाहिजे ज्यावेळी तुमचे नी अगदीच बँड नाही होणार. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगायची झाली महत्त्वाची तर गेअर्स, सायकलचे गेअर. बजेट जे ठरतं की अगदी सायकल मी म्हटलं की फ्रेम आहे, फ्रेम किती हलकी आहे, कोणत्या मेटलपासून बनली. त्यामुळे दुसरी गोष्ट असते की गिअर, सायकल गिअर आहेत किंवा गिअरची आहे की नॉन गिअर आहे. त्यामुळे पण आता तुम्हाला हेही ठरवायचं आहे की तुम्ही सायकल कोणती घेताय, तुम्ही रोड बाईक घेताय, MTB घेताय किंवा तुम्ही हायब्रिड घेताय. पण तुम्हाला खरंच सायकल घेताना तुम्हाला गिअरवाली घ्यायची आहे का, कारण गिअरचा उपयोग काय असतो. गिअर असल्यामुळे सायकल फास्ट चालतं असं काही नाही. आमचा लहानपणी समज होता अरे ह्याच्याकडे गिअरची सायकल आहे, अरे काय गिअरची सायकल जाम जोरात पळत असेल, असं नसतं. गिअरचा उपयोग होतो ज्यावेळी तुम्ही सरळ चालता त्यावेळी गिअरचा काहीच उपयोग होत नाही. ज्यावेळी तुम्ही चढत असता त्यावेळी गिअरचा उपयोग होतो. त्यामुळे जर तुम्ही फिटनेससाठी घेताय आणि तुम्हाला फ्लॅट रोडवर चालवायचं आहे तर अगदीच गरज नाही आहे गिअरची घ्यायची आहे. तर गिअरची घ्यायची असेल तरी तुम्हाला ती किती गिअरची घ्यायची आहे सायकल, कारण सायकलची किंमत ही गिअरवर पण ठरते. सायकलचे गिअर किती आहेत आता इथे तुम्ही बघू शकाल की माझ्या सायकलचे गिअर किती आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत. तर हे मागे 10 आहेत आणि पुढे तुम्हाला 1 2 3 म्हणजे 3 मल्टिपल केले 10शी तर होतात 30. म्हणजे माझी सायकल आहे 30 गिअर. आता मी म्हटले की मी अगदी ही गुजरातपासून कन्याकुमारी डोंगरावरून चालवलेली आहे आणि मला कुठेच पूर्ण गिअर यूज करावे लागले नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला कोणत्या गिअरची सायकल घ्यायची आहे ती. आणि त्यानंतर बरेच जण चूक करतात. सायकल सीट पोझिशन तरी झाली, दुसरा सायकल चालवताना ज्यावेळी त्यांच्याकडे गिअरची सायकल असते तर ते चूक करतात की कोणता गिअर कुठे कधी शिफ्ट करायचं असतं हे माहिती नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही परत इथे बघू शकाल की आता माझी 30 गिअरची सायकल आहे. ज्यावेळी मी फ्लॅट रोडला चालवेन, अगदी सरळ रोड आहे तर पुढचा गिअर मी सांगतो तुम्हाला आता वरच्या गिअरवर आहे आणि हा जो गिअर आहे मागचा तर तो खाली आहे. आता कुठला अप कुठला डाऊन या टेक्निकल गोष्टीमध्ये मी जात नाही. तुम्हाला सरळ समजण्यासारखं मी तुम्हाला सांगतो की जर गिअरचं जे थोडासा कॅमेरामन जवळ आहे, ही जी तुम्ही चेन पाहताय सायकलमधला एकदम अगदी महत्त्वाचा प्रकार आहे.
कारण चेनची लाईफ चांगली असेल तर तुमच्या सायकलची लाईफ पण जास्त वाढणार आहे. त्यामुळे ही जी तुम्हाला अलाइनमेंट दिसते किंवा ही जी रेक दिसते ही अगदी एका रेषेत असली पाहिजे, ही क्रॉस नाही झाली पाहिजे. बऱ्याचदा होतं की आता इथे मी सायकल इथे गेअर ठेवला आहे वरती आणि इथे अगदीच इथे वरती चढवला आहे तर ते होणार आहे क्रॉस होणार आहे. आणि ज्यावेळी तुमची चेन क्रॉस होते त्यावेळी ती गिअर्सला घासते आणि त्यामुळे चेनची लाईफ कमी होते. त्यामुळे तुम्ही कुठल्या गिअरवर चालवताय त्याप्रमाणेच की चेनची जी रेष आहे ती अगदी सरळ रेषेत चेन असली पाहिजे, ती अगदीच क्रॉस नाही झाली पाहिजे. बरेच जण हे चूक करतात. काही जण सरळ फ्लॅट रोडवरच चालवताना पण गिअर डाऊन करून गिअर अप करून म्हणजे अगदीच तुम्ही सायकल चालवताना तुम्ही जो फोर्स टाकताय तो तुम्हाला जाणवला पाहिजे, त्यावर तुम्ही ते गिअर्स ठेवले पाहिजेत. बरेच जण मी पाहतो की अगदीच वाऱ्यावर पेडल मारतात असं वाटतं. ही चूक नाही केली पाहिजे, कारण तुम्हाला जर अंतर कापायचं आहे तर तुमच्या पायावर तो फोर्स आला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही ते जास्त अंतर कापू शकता. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण या सिरीजमधल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सायकलबद्दल अजून जास्त जाणून घेणार आहोत. त्यामुळे हॅपी सायकलिंग आणि गुड बाय.